पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही नको, मुक्ताला दिसायला नको। आज रात्री व्हॅलेंटाईन्स डे सुरू होणार आणि मग मी माझ्या व्हॅलेंटाईनला, माझ्या मुक्ताला हे सरप्राईज गिफ्ट देणार। तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला ना मी खूप एक्साइट झालोय। यस, मजा येईल। यार पण हे कोणाला कळायला नको। आणि मेन म्हणजे दादांना कळायला नको। दादांना जर कळलं तर माझी वाट आहे। हा, त्याआधी मुक्ताला सांगावं लागेल की हे जे व्हॅलेंटाईन्सचं आपण स्पेशल प्लॅनिंग केलंय ना, हे आपलं सिक्रेट आहे। मोठी आईला म्हणलं की ते डिशवॉशर का बिशर असतं ते घेऊया, तर मोठी आई म्हणती की डिशवॉशर पेक्षा ही भांडी हाताने चांगली स्वच्छ होतात, त्या डिशवॉशरवर काय डिपेंड राहू नका म्हणून। डिशवॉशर ते काय असतं? अहो, ते भांडी धुण्याचं मशीन असतं। म्हणजे काय ना की सगळी भांडी त्या मशीन मध्ये सरकवायची आणि बटन दाबायचं, म्हणजे कशी सगळी भांडी धुवून कशी बाहेर येतात बघा। अरे देवा, भांडी धुवायला पण मशीन वय? वय वय। आजकाल सगळ्यांचं मशीन आलंय, फक्त खाऊ भरवायचं मशीन नाही। पण आता भांडी धुवायची मशीन नाही म्हणल्यावर माणसांनाच करायला पाहिजे। आणि एवढी सगळी भांडी धुवायची म्हणजे तुम्हाला दोघांना लई यायला लागणार। हो, बाजूला मी करते। अहो थांबा मुक्ताताई, तुम्ही कशाला धुताय? कशाला म्हणजे मावा घरचंच काम आहे, आणि नवरात्रीत आली होते तेव्हा ही सगळी घरची कामं करतच होते ना। वय वय केली होती, पर तेव्हा तुम्ही घरच्या सुनबाई नव्हतात। आता गोष्टी बदललेत। अगं पण जबाबदारी थोडीच बदलते आहेत। मुक्ताताई, मला तुमचं ना लई कौतुक वाटतं बघा। असं कशाला तुम्ही काहीतरी। मुक्ता, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं। हा, बोला ना। ते आय मीन मला जे बोलायचंय ना मुक्ता, ते अगं इथे नाही बोलू शकत मी। सारंग दादा लईच रोमॅन्टिक झालेत, तुमच्याशी बोलायला पर किचन पर्यंत आलेत। नाही, अगं तू समजतेस तसं काही नाहीये। ऍक्च्युली हे थोडं पर्सनल आहे म्हणून। अहो, एवढं काम संपून लगेच आले बघा ना। एवढी भांडी या दोघांना कधी उरकायची? तुम्ही इथंच बोला। मुक्ता, ऐक ना माझं। अगं इथे सगळ्यांसमोर नाही सांगू शकत मी। प्लीज, म्हणजे तुम्ही दोघं मला चुकीचं समजू नका, बट म्हणून थोडंसं पर्सनल आहे। व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलायचंय ना? अगं म्हणजे अनबिलिव्हेबल आहेस तू ग, एकदम अनबिलिव्हेबल। तुला कसं कळलं? मी तोच विचार करत होते की सारंग दादा आणि मुक्ताताईचं तर लग्न झालंय, मग आता सारंग दादाला मुक्ताताईशी काय बरं खासगी बोलायचंय? आणि माझं अचानक लक्षात आलं की आज तर व्हॅलेंटाईन डे आहे। व्हॅलेंटाईन डे? लग्नानंतरचा कोणता विधी आहे का? हो, काही चुकलं का?
हेच योग्य वेळ आहे. सगळ्यांना बोलवून घ्यायला पाहिजे. रेणुकाला सांगितलं तर ती येईल सगळ्यांना घेऊन. तरी दुपारचे कुठे निघालात तुम्ही? जरा बसा, आराम तरी करा. एक छोटंसं काम आठवलं, महत्वाचं आहे म्हणून जाऊन येतो. कामं होत राहतील. मुक्ता आणि सारंगच्या लग्न इतकी दगदग झाली ना तुमची, जरा तासभर पडा ना, नंतर करा काम काय ते. अतिशय महत्वाचं आहे. असं निवांत बसलं की आठवायला लागतात ते. पटकन जाऊन करून येतो. मला सगळं नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? काही नाही, नक्की टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. फक्त आठवलं तर जाऊन करून येतो ना. तुला माहिती आहे माझा स्वभाव, छोटी छोटी कामं सुद्धा मला अतिशय महत्वाची वाटतात की नाही? हो, पण करून येतो. तू कर, पड जरा वेळ. तू आलोच मी. काय रे, तुला काय वाटतंय, कशाला बोलवलं असेल आपल्याला? अंदाज लागणं कठीण आहे मामा. 100% कौतुक करण्यासाठी तर नसेलच ना बोलवलं. अरे तुम्ही पण ना, कौतुक करण्यासारखं काही केलेलंच नाहीये आपण. हा, पण शिव्या खाण्यासारखं बरंच काही केलंय. हा, मला पण तेच वाटतंय. बहुतेक सगळ्यांवर डेंजर फायरिंग होणार असं वाटतंय. फक्त येताना त्यांनी त्यांची काठी आणू नये म्हणजे झालं. मी काय म्हणते, आपलं तर लग्न झालंय ना, प्रेम कशाला व्यक्त करायला पाहिजे? कोण म्हणाला असं की लग्नानंतर प्रेम व्यक्त करायचं नसतं? अहो, लग्नानंतर नाती जबाबदाऱ्या पण वाढलेल्या असतात. आपण आपल्या घरावर, घरातल्या माणसांवर प्रेम करायला पाहिजे. बर, ठीक आहे. मग एक तू काम कर,
तू दादा युवराज रेणुका यांच्याबरोबर व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट कर हं? आणि दादांना हे पण म्हण की दादा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. काही अंदाज आहे तुम्हाला मी तुम्हाला इथे का बोलवलंय? काय बोलणार असेल मी? ठीक आहे, माझ्याकडे फार वेळ नाहीये, त्यामुळे मुद्द्यावर येतो. सारंग मुक्ताला घेऊन हनीमूनला निघालाय. खरं तर मुक्ताच्या जागी आर्या असायला हवी होती, पण आपल्या दुर्दैवाने मुक्ता हनीमूनला जाणार आहे. एवढे सगळे बुद्धिमान लोक माझ्या बरोबर असताना सुद्धा माझा प्रत्येक प्लॅन फसत गेला आणि मुक्ता जिंकत गेली. मुक्ताने एका दगडामध्ये किती पक्षी मारलेत माहितीये? 5. मूर्ख आहेस का तू? बिंडोक आहेस? उत्तर काय देतेस? तुमच्यासारख्या बिंडोक लोकांमुळे प्रत्येक प्लॅन फसलोय मी, प्रत्येक प्लॅन हारलोय मी. आज मुक्ता माझी सून म्हणून माझी इच्छा नसताना सुद्धा या घरामध्ये फिरतेय, कारण तुमचा हलगर्जीपणा. ती म्हातारी मुक्तपणे संचार करते घरात. मुक्ताला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी तडफडली असते. माझ्या समोर नाक रगडलं असतं. ती म्हातारी आज मुक्ताची तारीफ करते. तिच्या दिसण्याची तारीफ, तिच्या प्रसादाची तारीफ, तिच्या जेवणाची तारीफ, त्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. मुक्ताला ज्या खोलीमध्ये बंदिवान करून ठेवलं होतं तिथून ती निसटली कशी? तिथून जर ती निसटली नसती तर आजचा हा दिवसच उजाडला नसता, पश्चाताप करायची वेळ आली नसती. कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळं ती तिथून निसटली. हे मी कधी सहन करू शकत नाही. त्याला मी माफ करणं अशक्य आहे. मुक्ताला बंद करून ठेवायची जबाबदारी कोणावर होती? सॉरी दादा. या सगळ्यांपेक्षा जास्त भरोसा होता तुझ्यावर माझा. माझा विश्वास होता युवराज आहे म्हणजे नक्की काम होणार. भरोसा तोडलास माझा. बरं झालं बाई, झाली एकदाची भांडी घासून. तुम्ही दोघांनी मदत केली नसती ना तर आज खूपच वेळ लागला असता बघा. बरं झालं, लवकर झालं. आता संध्याकाळच्या चहापर्यंत करतच राहिलो असतो. बरं, आता कामं आटोपलीच आहेत ना लवकर, तर तुम्ही दोघं पण आराम करा. एक छोटीशी नॅप काढा. हां, म्हणजे नॅप म्हणजे छोटीशी दुपारची झोप. मी असं वाचलंय की ती आरोग्यासाठी खूप चांगली असते, हेल्दी असते.
आणि त्यामुळे संपूर्ण दिवस आपला फ्रेश जातो. वय वय मी ऐकलं होतं पर कधी अनुभव घेता आला नाही, येळच आली नाही ना तशी. आता वेळ मिळतोय की नाही? हा मजा आराम करा, आम्ही पण जातो. मुक्ता चल. माफी मागायला सुद्धा माझ्या समोर यायचं नाही. चूक माझीच झाली. याला काम सांगताना मी विसरून गेलो की एका निकम्या बापाचा मुलगा आहे हा. त्या भाऊचंच रक्त वाहते याच्या शरीरामध्ये. हे तू सांगून ठेवायला, दादांना खुश करण्यासाठी काहीतरी वेगळं डोकं चालवलं, काहीतरी वेगळा प्लॅन केला आणि काय गडबड केली ना तर लक्षात ठेव, मायलेकाला सोडणार नाही मी. दादा युवराज, बाळा तू बस बस. शांत हो. आपण सगळेजण होतो ना प्लॅन मध्ये सामील, तरी दादांनी युवराजला जबाबदार धरलं आणि सगळं खापर फक्त युवराजवरच फोडलं. मी माझं काम चोख पार पाडलं होतं. म्हणजे मुक्ता पळाली हा डाऊट आला मला. मी स्वतः फोन करून युवराजला कळवलं होतं. तसं सारंगचाही फोन मी माझ्याकडे ठेवून घेतला होता. आता अजून मी काय करायला हवं होतं? हो आत्या, तुझा कॉल आले आले मी मामाला म्हणालो होतो. काय मामा, मी तुला म्हणालो नव्हतो की मी जाऊन बघून येतो. याने मला अडवलं. मी अडवलं? घ्या, विसरलास का? तू काय म्हणालास की मुक्ताला शोधत बसण्यापेक्षा आपण आर्याला घेऊन तिकडे जाऊ. मामा, मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. अरे येडा झाला का? गाडीने जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया, हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उरकून घेऊया. आणि मग त्या बिंडोक फेरूला तिकडे शोधायला पाठवलं. अरे पण तो बाहेरचा माणूस, तो थोडीच पोटतिडकीनं त्या मुक्ताला शोधणार होता. पण मी म्हणते हिला व्यवस्थित कोंडून ठेवली होती ना, मग ती पळाली कशी? आणि एवढ्या सुनसान जागेतून सुखरूप कशी पळाली? मी शोधायला गेलो असतो आत्या, पण मामाने मला अडवलंय. अरे पण ती पळून गेल्यानंतर तिला शोधण्यात काय अर्थ आहे? मुळात ती पळून जाऊच नाही यासाठी प्रयत्न करायला हवे होते. आणि खरं तर मी आर्याला लग्नासाठी घेऊन निघालो ना, मला तरी तेच योग्य वाटतं. अरे पण म्हणजे सगळा दोष माझ्या युवराजचा आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे काय, सगळी चूक त्याचीच होती. ह्याला विचारलं होतं, नीट कोंडून ठेवलंयस ना, पळून तर नाही ना जाणार? तर हा बाजीराव फुशार काय मारत होता, अच्छाच होणार, ती जाणारच नाही. मग काय, ती गेली पळून, झाली भूर. एवढी अक्कल होती ना तर स्वतः जबाबदारी घ्यायची ना. हक्कल काढायची ना माझ्या नवऱ्याची. नीट बोलायचं त्यांच्याशी. नवऱ्याला बोलल्यावर झोमलं ना तुम्हाला? मग माझ्या मुलाच्या अंगावर हात उगारला तेव्हा मला काय वाटलं असेल का मला काय मन नाही? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? आपापसात भांडताय? अरे तुम्हाला कळतंय का, जर आपल्यात फूट पडली तर काय होईल ते? प्लीज असं वागू नका. कसं वागू मग? काय केलं नाही माझ्या युवराजनी दादांसाठी सांग ना. त्याच्या तोंडातून शब्द पडायचा अवकाश, हे सगळे शब्द झेललेत त्यांनी त्यांचे. त्यांनी सांगितलेलं काम, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता केले त्यांनी. या सगळ्याच्या बदल्यात त्यांनी काय दिलं? सावत्र आहोत ना, सावत्रपणासारखंच वागवलं त्यांनी याला. चल युवराज. काकी, अगं काकी ऐक ना.
अंबिके, घरातलं वातावरण पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आपल्याच बाजूला असलेली, चुकीच्या कामात साथ देणारी माणसं जेव्हा फितूर होतात ना, तेव्हा नक्कीच समजून जायचं की मोठा स्फोट होणार आहे. तेव्हा जेवढं उचलता येईल तेवढं उचलायचं आणि सरळ कल्टी मारायचं. माझा एक प्लॅन आहे.